हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मार्गशीर्ष महिना आता सुरू होत आहे। मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून आहेत, ते गुरुवार किती आहेत, किती गुरुवार मार्गशीर्ष महिन्यात यावेळेस उपवास करायचा आहे आणि त्याची संपूर्ण जी माहिती आहे हे आपण बघणार आहोत। त्याची विधी, तिथी, पूजा कशी मांडायची हे सगळं आपण बघणार आहोत। हिंदू धर्मात वर्षातील 12 महिन्यांचं विशेष आहेत। वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात। त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष। मार्गशीर्ष महिना हा 2 डिसेंबरपासून सुरू होत आहे। या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्त्व आहे। आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात। तर बघूया यंदा किती गुरुवार आहेत आणि व्रताचे नियम हे काय आहेत। मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिनी महिला मनोभावाने व्रत करतात। देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात। कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं। या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते। तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं। यंदा 2024 मध्ये मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। या महिन्याचा पहिला गुरुवार हा 5 डिसेंबरला आहे। तर या दिवसापासून व्रत सुरू करायचं आहे। मार्गशीर्ष गुरुवार 2024 मधला पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा 5 डिसेंबरला आहे। दुसरा मार्गशीर्ष गुरुवार हा 12 डिसेंबरला आहे। तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा 19 डिसेंबरला आहे आणि चौथा आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा 26 डिसेंबरला आहे। यावेळेस 4च गुरुवार आहेत। आता आपण बघणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विधी। मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवायचा आहे। त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पानं लावायची आहेत। त्यावर नारळ ठेवायचा आहे। त्या नारळाला देवी समजून तिला सजवायचं आहे। दागिने गजरा घालायचा आहे। देवीची पूजा करायची आहे। हल्ली देवीचे मुखवटे, पोशाख, दागिने, पूजा साहित्य सर्व बाजारात हे उपलब्ध असतंच। पूजा झाल्यानंतर देवीचं महात्म्य आणि कथा यांचे वाचन करायचं आहे। नंतर देवीची आरती करायची आहे। गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे। शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे। ब्राह्मणाला काही दान द्यायचं आहे। सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू करायचं आहे। मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी हे उद्यापन केलं जातं। परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करायचं आणि ते व्रताची सांगता मात्र गुरुवारच्या मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करायचे आहे। तर अशा प्रकारे किती गुरुवार आहे त्याची संपूर्ण माहिती बघितली आहे। पूजा कशी मांडायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। तुम्ही पण या प्रकारे पूजा मांडा, या प्रकारे व्रत करा। तुम्हाला चांगला अनुभव येईल। घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।